पहिल्या श्रावणी शुक्रवारी महालक्ष्मीची स्थापना केली जाते। लक्ष्मी देवीची विशेष कृपा शुभाशीर्वाद लाभण्यासाठी देवीचे पूजन, नामस्मरण, विशेष व्रताचरण केले जाते। घरात सुखशांती, समृद्धी नांदावी, धनवैभव प्राप्त व्हावे, कोणत्याही गोष्टीची चणचण भासू नये यासाठी लक्ष्मीचे आवाहन केले जाते। लक्ष्मी देवीचे व्रत कठीण असते। लक्ष्मी चंचल असल्याचे म्हटले जाते, त्यामुळे योग्य पद्धतीने व्रताचरण झाले नाही तर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते। प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते। या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुखशांती, समृद्धी नांदतेच। म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी असे शास्त्र सांगते। लक्ष्मी देवीचे प्रभावी मानले गेलेले अष्टलक्ष्मी स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते। या स्तोत्राच्या पठणाचा आणखीन एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे, तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। या अष्टलक्ष्मी स्तोत्राचे केवळ पठण लाभदायक मानले गेले आहे। स्तोत्र पठण शक्य नसेल तर श्रवण करावे। लक्ष्मी देवीला मनापासून नमस्कार करावा। लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात। प्रभावी अष्टलक्ष्मी स्तोत्र सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी म्हणावे। सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे ममये मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिनी वेदनुते पंकज वासिनी देव सुपूजित सद्गुण वर्षिनी शांतीनुते जय जय हे मधुसूदन कामिनी आदि लक्ष्मी परिपालय मा। धान्य लक्ष्मी ऐकली कल्मष नाशिनी कामिनी वैदिक रूपिणी वेदमयी क्षीरसमुद्र मंगल रूपिणी मंत्र निवासिनी मंत्रनुते मंगलदायिनी अंबुजवासिनी देवगणश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धान्य लक्ष्मी परिपालय मा। धैर्य लक्ष्मी जयवर वर्षिणी वैष्णवी भार्गवी मंत्रस्वरूपिणी मंत्रमयी सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनी शास्त्रनुते भवभयहारिणी पाप विमोचिनी साधु जनाश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धैर्य लक्ष्मी सदपालय मा। गजलक्ष्मी जय जय दुर्गती नाशिनी कामिनी वैदिक रूपिणी वेदमयी रदगज तुरग पदाती समावृत परिजन पंडित लोकनुते हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित ताप निवारिणी पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी रूपेण पालय मा। संतान लक्ष्मी ऐ खगवाहिनी मोहिनी चक्रिणी राग विवर्धिनी ज्ञानमये गुणगुण वारिधि लोकहितेशिनी सप्तस्वरभूषित गाननुते सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिन संतान लक्ष्मी परिपालय मा। विजय लक्ष्मी जय कमलासन सदगतिदायिनी ज्ञान विकासिनी गानमये अनुदिन मर्चित कुमकुम धूसर भूषित वसित वाद्यनुते कनकधारा स्तुति वैभव वंदित शंकर देशिक मान्य पदे जय जय हे मधुसूदिन कामिनी विजय लक्ष्मी परिपालय माम। विद्यालक्ष्मी प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी शोक विनाशिनी रत्नमये मणिमय भूषित कर्ण विभूषण शांति समावृत हास्यमुखे नवनिधिदायी कलिमलहारिणी कामित फलप्रद हास्ययुते जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय मा। धनलक्ष्मी धीमी धीमी धीमनिनी धीमनिनी धीमी धीमी दुधुंबी नाद सुवर्णमये घुम 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 शंख निनाद सुवाध्यनुते वेद पुराण इतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते जय जय हे कामिनी धनलक्ष्मी रूपेण पालय मा। अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विष्णुवक्ष स्थलारूढे भक्त मोक्ष प्रदायिनी शंख चक्र गदा हस्ते विष्णु रूपिणी ते जयहा जगन्मात्रेच मोहिने मंगल शुभ मंगलम। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम संपूर्णम। मंडळी, ही उपासना असते माता लक्ष्मीची। ती सोन पावलाने आपल्या घरात यावी म्हणून सवाष्ण जेवून घालण्याचा प्रघात आहे। लक्ष्मी तृप्त व्हावी असे वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी, हा संसाराचा मूलमंत्र आहे। मंडळी, सण उत्सवाच्या निमित्ताने आपटेष्ट्यांच्या घरी बोलवल्यावर जेवायला जायचे, पाटावर आयते बसायचे, यथेच्छ जेवणाची आणि तृप्ततेची ढेकर द्यायची, हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत असतो। तसेही रोज रोज आपल्याच हातचे जेवून तिला कंटाळा येतो, म्हणून या निमित्ताने झालेली चव बदल तिला रुचते। तसेच जेवायला मानाने बोलवल्यावर अगत्याने प्रेमाने आपुलकीने पोळीचा भाताचा गोडाचा आग्रह केला जातो।
त्या पाहुणचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते। या सदिच्छा, ज्याला आपण आजच्या काळात सकारात्मक ऊर्जा म्हणतो, त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात। तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे। भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारले तर तो अन्न निवडेल, कारण पैसे कधीही कमवता येतात, मात्र 2 वेळेची भूक शमवता येत नाही। गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच, पण अशा पद्धतीने केलेला तिचा आदर सत्कार तिला नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रसन्नता देतो। म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालणे हे तिचे माहेरपण करण्यासारखेच आहे। प्रत्येक समाज घटकाच्या दृष्टीने केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमान दुणावतो। म्हणून आपणही उद्धांत संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे। महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त पूर्णावरणाचा स्वयंपाक जेवायला कोणत्याही सवाष्णीला अवश्य बोलवा। 2024 मध्ये श्रावण शुक्रवार व्रत तारखा 9 ऑगस्टला पहिला शुक्रवार असेल, 16 ऑगस्टला दुसरा, 23 ऑगस्टला तिसरा आणि 30 ऑगस्टला चौथा शुक्रवार असणार आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या शुक्रवारी जरा जिवंतिका व्रत केले जाते, जे लहान मुलांच्या कल्याणासाठी असते। संपूर्ण पूजा झाल्यानंतर देवीची कथा वाचावी। एक आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्यानं फार पिडला होता। त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली। आपल्या गरिबीचं गाणं गायलं। शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं। ती म्हणाली, आई बाई, शुक्रवारचं व्रत कर। हे शुक्रवार तू श्रावणापासून धर, सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळद कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभराची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं। याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं जातं। ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली। त्याच गावात तिचा भाऊ राहत असे। तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण गेलं, बहिणीला काही बोलावलं नाही। ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील। पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत, पोटभर जेवीत आहेत। बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनात विचार केला। सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली। शेजारच्या पानावर मुलांना बसवलं, सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं। तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता तिच्या पानाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, यामुळे मी तुला काही बोलवलं नाही। आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नकोस, असं सांगून पुढे गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली। दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चला। बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे। आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली। भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस, तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरीनीसारखी पोरं घेऊन आलीस, आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून हकलून देईन। तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं। जेवून उठून चालती झाली। पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली। भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिलं। फार दुःखी झाली, देवाची प्रार्थना केली, सारा दिवस उपास घडला। देवीला तिची दया आली, दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली। असं करता करता वर्ष झालं। बाईचं दरिद्र गेलं। पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली। भावाला जेवायला बोलवलं। मानत ओशाळा झाला। बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही। बहिणीनं बरं म्हटलं। भावाच्या मनातलं कारण जाणलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफिनी केली, दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली। तो भाऊ वाट पाहतच होता। ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं। इतक्यात जेवायची पानं वाढली। ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं। भाऊ जेवायला बसला। ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली। भाऊ पाहू लागला। मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल। नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली। भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल।
नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघं जण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.